ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीच्या विरोधात नेपाळमध्ये आंदोलन। नेपाळच्या पंतप्रधानांच्या घरी गोळीबार। पीएम ओली देश सोडण्याच्या तयारीत। आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या घरामध्ये घुसत घरही पेटवलं। नेपाळमधील सरकार कोसळण्याची शक्यता। नेपाळच्या गृहमंत्र्यांवर कृषी मंत्री आणि तंत्रज्ञान मंत्र्यांचा राजीनामा। नेपाळमधील हिंसाचार भडकला। आंदोलनकर्त्यांनी अनेक मंत्र्यांची घरं जाळली। हिंसाचारामध्ये आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू तर 400हून अधिक जण जखमी। उपराष्ट्रपती पदासाठी पंतप्रधान मोदींसह जयराम रमेश, राजा सिंह, राहुल गांधींकडून मतदान। सीपी राधाकृष्णन, नाशन रेड्डी रिंगणात, तर बीआरएस, बीजेडी आणि शिरोमणी अकाली दल मतदानामध्ये सहभागी नाहीत। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांनी विरोधकांनी क्रॉस वोटिंगची स्वप्न पाहत राहावं, पण आगे आगे देखो होता है क्या, फडणवीसांचं सूचक विधान। एनडीएच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी बीजेडी, बीआरएससह शिरोमणी अकाली दलावर दबाव। बीजेडी, बीआरएस तटस्थ, हाच भाजपला धक्का, संजय राऊतांची टीका। मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार। काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली, आव्हानांपासून पळालो नाही, फडणवीसांचा विरोधकांना टोला। फडणवीसांच्या सहकाऱ्यांकडूनच त्यांची राख रांगोळी करण्याचा प्रयत्न। फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार मिळाल्यानंतर संजय राऊतांचा आरोप। संजय राऊत गिधाड प्रवृत्तीचे। उद्धव ठाकरेंनीच फडणवीसांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, मात्र देवाभाऊ पुन्हा उभे राहिले। नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। राजकारणामध्ये कधीही कोणी संपत नाही किंवा त्यांची राख होत नाही, फडणवीसांबाबतही असं कोणाच्या मनामध्ये नसावं, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळ बैठकीला छगन भुजबळ उपस्थित। प्री कॅबिनेटमध्ये भुजबळ आणि अजित पवारांची चर्चा, तर भुजबळ फडणवीसांना भेटून समता परिषदेचं पत्र देणार। मराठा आरक्षणाचा GR काढण्याआधी भुजबळांशी चर्चा केली होती। ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही हे भुजबळांना सांगितलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। मराठा आरक्षणाचा GR काढण्यापूर्वी दाखवला नाही। मराठा आरक्षणाच्या GR बाबत मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। हैदराबाद गॅझेटच्या GR विरोधात कोर्टामध्ये गेला तर ओबीसींचंही 16% आरक्षण गेलंच म्हणून समजा। सरकारने आता GR मध्ये काहीच गडबड केल्यास महाराष्ट्र बंद करणार, मनोज जरांगेंचा इशारा। उद्धव ठाकरेंसोबतच्या मनसे संदर्भातील चर्चेनंतर दिल्लीमधल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू, विजय वडेट्टीवारांची माहिती। मुंबईतील ठाकरेंच्या सेनेचे माजी नगरसेवक संपर्कात। दसरा मेळाव्यानंतर आम्हीच धमाका करणार, कृपाल तुमानेंची टीका। तर स्वतःचा पक्ष भाजपमध्ये विलीन होतोय, ते आमच्यावर काय बोलतायत, राऊतांचा टोला। शिवसेनेचा ठाणे पालिकेसाठी मिशन 90, सर्व संघटनांना निवडणुकीसाठी ऍक्टिव्ह होण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। नावीद मुश्रीफांच्या अध्यक्षतेखाली गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा। शौमिका महाडिक व्यासपीठावर उपस्थित राहणार नाही। 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स। 15 सप्टेंबरला राज कुंद्राला चौकशीसाठी हजर राहावं लागणार। आजपासून आशिया चषकाचा थरार। 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना। भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर। फ्रान्समध्ये राजकीय संकट। अविश्वास प्रस्ताव हरल्यानं पंतप्रधान फ्रँकोइस बेरो राजीनामा देणार। राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन पुढील पंतप्रधान म्हणून कुणाची नियुक्ती करणार, याकडे लक्ष। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।